10 जानेवारी 2025 रोजी C2 संलग्न लालबावटा विडी कामगार युनियन सोलापूर यांच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांना C2 चे नेते कॉम्रेड युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे विडी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी शिष्टमंडळात नसीमा शेख, युसुफ मेजर शेख, अनिल सावंत, शेवंतताई देशमुख, शकुंतला पाणीवाते, राजेंद्र गेंट्याल, बालाजी तुम्मा यांच्यासह महिला कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी विडी कामगारांना कारखान्यात दिला जाणारा अत्यंत निकृष्ट दर्जाचा तेंदू पत्ता महिला विडी कामगार यांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांना दाखवला। प्रथम दर्शनी त्यांनी तेंदू पत्त्याची पाहणी करून कामगारांच्या या तक्रारीबाबत संघटना, कारखानदार आणि सहाय्यक कामगार आयुक्त यांची संयुक्त मीटिंग बोलवून सदर प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले। यावेळी सहाय्यक आयुक्त यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की देसाई ब्रदर्स कारखान्यात गेले अनेक महिने आठवड्याची सुट्टीच देण्यात आलेली नाही। त्यांना सुट्टीच्या दिवशीही कामे दिली जातात आणि गरीब कामगार अविश्रांत काम करत असून त्यांनी कामास नकार दिल्यास त्यांच्यावर दडपण आणले जाते। या कामगारांना महिन्याला बँकेतून मजुरी मिळत असल्याने नेमके किती काम केले आणि मजुरी किती आली याचा हिशोब समजत नाही। त्यांना त्यांच्या केलेल्या कामाचा आणि मिळालेल्या मोबदल्याचा हिशोब मिळाला पाहिजे। बहुसंख्य कामगार हे अशिक्षित असल्याने त्यांची पिळवणूक होण्याची शक्यता आहे। कामगारांना देण्यात आलेल्या भरपूर कामाच्या बदल्यात त्यांची दररोज 1000 विड्यांच्या प्रमाणे आठवड्याची हजेरी लावावी। या कामगाराकडून किमान वेतनाप्रमाणे जास्तीच्या कामाला ओव्हर टाइम गृहीत धरून त्यांना मजुरी देण्यात यावी। कारखानदारांनी अवलंबलेल्या या पद्धतीमुळे कामगारांच्या ग्रॅच्युटी आणि पेन्शनवर परिणाम होत नाही असे आदेश व्हावेत। मेसर्स देसाई ब्रदर्स येथील विडी कामगारांना दर आठवड्याला रोख मजुरी देण्याचे आदेश तसेच योग्य ते न्यायाचे आदेश द्यावेत। या पाण्यामध्ये कसे बिडी करायचं, छाती दुखा लागलेला आहे, लोकांचे आजार पडलेला आहे, म्हणजे काम केलेलं आम्ही समजा दवाखान्यातच घालायचं का, हे आमचा मोठा प्रश्न आहे। आता लोकांना अटॅक सारखे आजार यायला लागले। 2-3 पेशंट मी अश्विनी दवाखान्यामध्ये ऍडमिट केले। म्हणजे काय होतं, म्हणजे छाती दुखा लागल्या म्हणून त्या ते आम्हाला बाया सांगितलेलं आहे। तर आम्हाला 4-4 हजार 5-5 हजार नको, आम्हाला जे काय सरकारी नियमाप्रमाणे असेल, मग 1500 असेल, 1000 असेल, आम्हाला रोज माफ पाहिजे। या मागणीसाठी सहाय्यक आयुक्त साहेबांशी आम्ही भेटलेलं आहे। तर आता संक्रांती, मकर संक्रांती झाल्यानंतर ना ते कामगाराला मालक संघाने घेऊन ते मीटिंग लावण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। मी सर्व बिडी कामगारांना विनंती करणार आहे की आपलं काम टिकलं पाहिजे, यासाठी सुद्धा आपली गरज आहे। या आम्हाला किमान वेतनाचा प्रश्न मोठा आहे, म्हणजे 395 रुपयांच्या किमानची अंमलबजावणी सुद्धा झाली पाहिजे। या सर्व मागणी घेऊन आम्ही आज सहाय्यक आयुक्त कामगारापाशी आलेला आहोत। या देसाई मालकला बोलून घेतो म्हणून सांगितलेलं आहे। या असे पान म्हणजे आता असले घाण पान असले तर किलो पान देते, जरा चांगले असले तर ते 800 ग्राम देतात, तिच्यामध्ये बिडी होऊ शकत नाही आहे। यासाठी खूप लोकांची अशी तक्रार आमच्याकडे आलेली आहे। आज आम्ही सहाय्यक आयुक्ताला भेटण्यासाठी आलो। खुशखबर, खुशखबर, खुशखबर। रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉ द्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी। ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील। या योजनेमध्ये 100 सभासद असतील। प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉ द्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल। ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत। दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा। दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा। दरमहा 5000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा। दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा। सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील। आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा। आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06, जाकीर शेख 74 99 10 12 86। नियम व अटी लागू। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।